कुल्फी आणि उन्हाळा। खरं तर कुल्फी आजकाल 12ही महिने खाल्ल्या जाते, पण ठेलेवाल्यांसारखी मस्त दाणेदार मलाईदार कुल्फी तेही घरी अगदी कमी वेळेत बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यात आपण कुठलंही कॉर्नस्टार्च, दूध पावडर, कस्टर्ड पावडर किंवा क्रीम वापरणार नाही, त्यामुळे ही अतिशय हेल्दी होणार आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खाऊ शकतील अशी टेस्टी बनणार आहे। तरीही तुम्ही अजूनपर्यंत कुल्फी बनवली नसेल तर आजच बनवायला घ्या। इथे मी 1 लिटर दूध घेऊन गरम करून उकळी आणून घेतली, पण आज मी एकदम झटपट पद्धतीने कुल्फी बनवणार आहे, तर त्यामुळे इथे मी दूध आळून घेणार नाही। यात मी एक पदार्थ वापरणार आहे लवकर घट्ट बनण्यासाठी। तर आता बघा, मी इथे 10 मिनिट दूध उकळून घेतलंय। आज मी इथे खोवा टाकणार आहे, त्यामुळे काय होणार की आपल्याला दूध आटवायला वेळ लागणार नाही आणि आपली कुल्फी झटपट बनणार। आपल्याला याला फोडून वगैरे घ्यायची गरज नाही, कारण दूध हे गरम असतं, त्यामुळे तो लवकर वितळला जातो त्यात। हे बघा, खोवा टाकल्यावरती अगदी 5 मिनिटात आपलं दूध एकदम घट्टसर झालंय। आता यात मी अजून चविष्ट कुल्फी बनवण्यासाठी 5 बदाम घेतले, ते रात्रभर भिजत टाकून साल काढून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि आता ती पेस्ट यात टाकते 2 चम्मच। यामुळे काय होणार की आपल्या कुल्फीला छान बदामची टेस्ट पण येणार। यात तुम्ही काजूचं पेस्ट पण टाकू शकता किंवा ड्रायफ्रुट्सचं पावडर पण टाकू शकता, त्यामुळे एकदम दाटसरपणा येतो, छान दाणेदार बनते कुल्फी। हे बघा, अगदी 5 मिनिटात खोवा टाकल्यावर आपलं दूध एकदम घट्ट झालंय। आता याला थोडी उकळी काढून घ्यायची, म्हणजे बदामची पेस्ट आणि खोवा एकदम छान मिक्स होऊन अगदी 5 मिनिटात आपलं दाटसर दूध तयार होतं। खोवा आणि बदाम पेस्ट टाकल्यावर अगदी 5 मिनिटात आपलं दूध एकदम मस्त घट्ट झालंय। आता आपण यात साखर टाकूया। इथे मी 4 मोठे चम्मच साखर घेतली आहे। तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर थोडी वाढवू शकता। थोडी कुल्फी हे गोडसरच चांगली वाटते खायला, त्यामुळे 1 वाटी अशी साखर घेतली आहे, मोठे 4 चम्मच। आता साखर टाकल्यावर याला आपल्याला साखर वितळत पर्यंत। आता बघा, आपलं 5 मिनिटात साखर टाकल्यावरती एकदम दाटसर झालंय। आता गॅस बंद करायचा, कारण की हे थंड झाल्यावर भरपूर घट्ट येतं। गॅस बंद करते, याला जास्त वेळ लागत नाही। आता मी वेलची पूड टाकते। वेलची अशी क्रश करून टाकली, पावडर नाही टाकली, यामुळे छान चव येते आणि फ्लेवर पण येतो। आणि थोडे ड्रायफ्रुट्स, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर प्लेन आवडत असेल कुल्फी नाही टाकले तरी चालते, पण थोडे ड्रायफ्रुट्स टाकले की छान चव येते। आता याला आपल्याला मध्ये मध्ये चम्मच फिरवत असं थंड करून घ्यायचं, कारण आपण तसं सोडून दिलं तर त्याला साय पकडू शकते। तर मध्ये मध्ये असं चम्मच टाकून एकदम थंड करून घ्यायचं आणि कुल्फी मोल्ड मध्ये टाकून घ्यायचं। हे बघा, आपलं मिश्रण थंड झालंय, एकदम छान घट्ट झालंय। आता माझ्याकडे असे कुल्फी मोल्ड आहे। कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही ग्लास मध्ये पण टाकू शकता किंवा पेपरचे कप्स येतात त्याच्यात पण बनवू शकता। यात अशा प्रकारे भरून घ्यायचं, एकदम पूर्ण भरायचं नाही। आता हे जास्त आहे तर बघा, यात पण टाकून घेते। हे बघा, आता आपण कुल्फी मोल्ड भरून घेतले। आता याला असे झाकण आहे आणि स्टिक पण आहे, ते असे पॅक करून घ्यायचे, यामुळे अजिबात बर्फ बनत नाही आणि एकदम मस्त अशी आपली कुल्फी बनून तयार होते। अशा प्रकारे बघा, माझे मोल्ड भरून तयार आहे। आता आपल्याला याला डीप फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे, 6 किंवा 8 तास ठेवायचं, तर आपली कुल्फी खायसाठी तयार आहे। तर हे बघा, 6 तास मी फ्रीजर मध्ये ठेवलेलं। आता आपला कुल्फी मस्त सेट झालाय, तुम्ही ते बघू शकता। आता आपण याला काढून घेऊया। काढायसाठी आपल्याला थोडं पाणी घ्यावं लागेल आणि त्यात ठेवायचं, म्हणजे पटकन निघल्या जाते। यात असं टाकून ठेवायची, 1-2 मिनिटं ठेवायची, एक तर निघून जाते पट। आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं, त्यामुळे कुल्फी सुटायला लवकर मदत होते। तर हे बघा, अशा प्रकारे आपली एकदम क्रीमी मस्त अशी कुल्फी तयार झाली। तर बघा, अशा प्रकारे मी हे आपण कुल्फ्या काढून घेतल्या। अशा प्रकारे आपल्या मस्त गाड्यावर मिळते तशा खोवा कुल्फी तयार झाली। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। आवडली असेल तर आता उन्हाळा सुरू आहे, तर नक्की करून बघा। अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।